नाही Recording in progress. सर पर्टिक्युलर असं एक ठिकाणी कॉन्सन्ट्रेट असं नव्हे पण मिक्स पूर्ण केलेलं आहे. साधारणतः 1 तास दिलेला आहे करण्याकरिता. पण परिणाम चांगला आहे इव्हन 1 सेटिंग मध्ये. चंदन सर. सर गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बोला सर. काय विसरायला प्रॅक्टिस केली? हो सर चालू आहे. जे पेशंट लो बॅकचे पेशंट आहेत त्यांचे फ्रंट एक्सटेन्शन वगैरे हे ते रिलीज करणं त्यांनाही फार सुंदर रिझल्ट येऊन राहिले. नंतर शोल्डर पेन साठी फ्रोझन शोल्डर साठी लिव्हर लिफ्टिंग, स्टमक रिलीज, लिव्हर लिफ्टिंग, स्टमक रिलीज त्या हिशोबाने छान रिझल्ट येऊन राहिले सर. चालू आहे यूज करणं. आहे सर बेनिफिट आहे. सुदेश सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. सर ठीक सर. या आठवड्यामध्ये ना 2 पेशंट आले होते. दोन्ही फ्रोझन शोल्डरचे होते. तर लिव्हर लिफ्टिंग केलं. फर्स्ट सेटिंग मध्ये अराउंड 80% एवढा फरक पडला. गुड इव्हनिंग घनश्याम सर. घनश्याम सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. तुमचा काय फीडबॅक आहे सर? फीडबॅक माझा लिव्हर लिफ्टिंगचाच आहे. शोल्डर पेन म्हणजे लास्ट टाइम पण केला होता पण मग तो पेन होता बाकी. लिव्हर लिफ्टिंग केल्यानंतर तो पेन कमी झाला आणि बाकीचे काही कॉन्स्टिपेशन साठी एक होता तर तो त्याच्या वडील घेणार होत्या. त्यांना ऍक्च्युली काही त्रास नव्हता, फक्त कायरोप्रॅक्टिक ऍड बघून आला होता. मला फक्त करून घ्यायचंय तर मग आपण एकदा हातात आल्यावर बघतो होतं. त्यांनी कॉन्स्टिपेशन तर मी केला मग विसरत. तर ते उद्या त्यांच्या वडिलांना घेऊन येणार आहे. त्यांनी चांगला फरक पडला म्हणून. बाकी तर चालूच असतं. त्यांचे एवढे फीडबॅक घेत नाही त्याच्यामुळे कळत नाही. वेदांत सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. सर हॅलो. तुमचं काय चालू आहे सर? विसरल मॅन्युप्युलेशन. सर केलंय मी 4-5 लोकांचं. खूप चांगला रिझल्ट आहे. ऍक्च्युली सर्वायकल पेन वगैरे जे होतं ना फक्त एकच सेटिंग दिलं तरी त्यांना खूप चांगला रिलीफ भेटला. फक्त आज पण एक सायंकाळी केला. त्याला बॅक पेन होत होतं थोरॅसिक मध्ये. आता ते सायंकाळी केलं आणि त्याला पण खूप आराम भेटला. लो बॅकच्या पेशंटला आहे ना हा. किडनी जर कंप्रेशन मध्ये असेल दोन्ही या एका बाजूची जरी किडनी रिस्ट्रिक्टेड असेल, किडनीची मोबिलिटी, तरी लो बॅक पेन होतं. त्याचं असेसमेंट करायसाठी आपण जे SLR टेस्ट करतो ना ती प्रोन पोझिशन मध्ये करून त्यांना SLR करायला लावायचा. खाली किडनीच्या तिथं हात ठेवायचा आणि लेग रेस करायला सांगायचा. ओके. रेंज ऑफ मोशन रिस्ट्रिक्टेड असली की समजायचं किडनीची मोबिलिटी रिस्ट्रिक्टेड आहे. मग तुम्ही किडनी जरी रिलीज करी तरी त्याचे लगेच रेंज ऑफ मोशन वाढेल आणि पेन कमी होईल. ओके सर. अजून कोणाला काही अपडेट द्यायचा असेल, फीडबॅक?
आपण अजून त्याच्यात काही केलं पाहिजे, काही मिसिंग होतंय का? सर फ्रोझन शोल्डर आहे, हा. ट्रीटमेंट चालू आहे त्यांची, हम्म. लिव्हर लिफ्टिंग पण केलं आणि त्या पेशी पण आपण रिलीज केला. पण ती हम्म. रेंज ऑफ मोशन आहे ना, म्हणजे आणखी तर आली नाही तेवढी त्यांना. नाही, लगेच येणारही नाही. फ्रोझन शोल्डरची रेंज 100% लगेच येणार नाही. ओके. फ्रोझन शोल्डर आहे ना 2 वर्षाचं हे असतं. 6-6 महिन्याचे आहे ना, 8-8 महिन्याचा त्याचा प्रोग्रेसिव्ह रिग्रेसिव्ह स्टेज असतो. तर ती कोणत्या स्टेजला आहे, म्हणजे 2 वर्ष काही जरी नाही केलं ना, सुरुवातीला फ्रोझन शोल्डरला रेंज ऑफ मोशन रिस्ट्रिक्ट होती. सेकंड स्टेजला जे रेंज ऑफ मोशन रिस्ट्रिक्ट होती आणि पेन सुरू होतं. थर्ड स्टेजला जे आहे, मग काही जरी नाही केलं, तरी रेंज ऑफ मोशन आहे ना हळू-हळू वाढायला लागते. आणि पेन तसंच राहतं. आणि फोर्थ स्टेजला रेंज ऑफ मोशन ही हळू-हळू वाढती आणि पेन जे आहे, ते कमीत कमी 60-70% कमी झालेलं असतं. ओके. मग यांना पेन नाहीये, फक्त रिस्ट्रिक्शन आहे. रेंज. अरे हां. मग ते अजून सेकंड स्टेजलाच आहेत ते. मग त्यांना मोबिलिटी एक्सरसाइज आणि शोल्डर मोबिलिटी एक्सरसाइज आपल्या ओके. ग्रुपमध्ये फ्रोझन शोल्डरचं पूर्ण हे आहे. पीडीएफ आहे एक प्रोटोकॉल. ओके. रिहॅब ओके. एक्सरसाइज फर्स्ट वीकला कोणत्या, सेकंड वीकला कोणत्या, त्या सगळ्या. ओके. फ्रोझन शोल्डरसाठी थोरॅसिक, स्कॅपुला, ट्रॅपिझियस, पेक्टोरियस मेजर, मायनर, एससीएम मसल. सर नीरज सर, हां सर. तर ऍक्च्युली माझा जो पेशंट आहे फ्रोझन शोल्डरचा, त्याची कंप्लेंट एकच आहे की हेड ऑफ ह्युमरसचा हेड जो आहे, ऍट दॅट हां. पॉईंट त्याला पेन असतो. मुवमेंट हो. मध्ये रिस्ट्रिक्शन आहे अपवर्ड डायरेक्शनला. आता तो फ्रोझन शोल्डर समजावं की दुसरं काही समजावं, ते हे नाही होऊन राहिलं. नाही आता ते काय होतं ते पेशंटही सांगतं की एवढा फ्रोझन शोल्डर आहे तुम्हाला. नाही नाही, असं पेशंट नाही सांगून मोकळं सांगितलंय. होतं. हां. पेशंट नाही सांगितले. पेशंट म्हणतोय की माझा लेफ्ट आणि राईट शोल्डर, लेफ्ट पेक्षा लेफ्ट शोल्डरला त्याच्या पेन आहे, राईट शोल्डरला नाही इतका. लेफ्ट शोल्डरच्या मुवमेंट रेस्ट्रिक्टेड झाले आहे आणि जेव्हा तो स्ट्रेट पोझिशन मध्ये बसला किंवा हे राहिला स्ट्रेट, तर तेव्हा त्याला ते पेन जास्त आहे. इव्हन तो झोपू शकत नाही म्हणते प्रॉपर. त्याचा फेशिया वगैरे रिलीज केला, MFR केलं, STT केलं, पण तर तो पेन काही जाऊन नाही राहिला पहा. लास्ट म्हणजे 2 दिवसाआधी त्याला सेटिंग मध्ये त्याचं लिव्हर लिफ्ट केलं, नंतर स्टमक सुद्धा रिलीज केलं म्हणून त्याच्यामुळे होत असेल कदाचित. पण कंप्लेंट काही कमी नाही त्याच्यात, सेम आहे आधी. अंडर आर्मचा एरिया आहे ना सर, अंडर आर्म बगल आपण हो, जे अंडर म्हणतो आर्म. ना, त्या अंडर आर्म मध्ये ना डीप डीप बोट म्हणजे आपल्या फिंगर्स हे करून आहे ना, ते थोडस रिलीज करायचं, ग्लाइड करायचं. बर, ठीक आहे. किंवा त्याला तिथं फंक्शनल कपिंग करू का सर? हा, फंक्शन कपिंग केलं तरी चालेल. तिथे त्या पोझिशनला, म्हणजे अंडर आर्मच्या तो लॅटरल एरिया झाला आपला रिपचा वगैरे, तो तिथे. नाही, तिथं कपिंग नाही करता यायची. तिथं तुम्हाला मग बोटाने मॅन्युअलीज आहे ना, हा हा आ- आपण बगलचा जो भाग आहे ना, हो, त्याला बघायचं. हा, डीप अंडर आर्म. बोट घालून थोडस ग्लाइडिंग करायचं त्याला. बर, ठीक आहे, चालेल. हा, देतो feedback. तर त्याचं थोरॅसिक पण बघा सर. बर सर, थोरेसिक काय मध्ये त्याचं पटीक आहे का? हा, पोश्चर त्याचं थोडं काय पटीक आहे का? तर थोडंसं कायपुटिक आहे, बरोबर आहे. आणि स्मोकर आहे, हो, थोडा चेन स्मोकर आहे. हम्म. त्याचा डायफ्राग्राम पण हे असणार सर, एकदम डायफॉर्म चेस्ट का? ब्रीथिंग होत असणार त्याची. बर, डायफॉर्म रिलीज वगैरे करू सर? हा, डायफ्राग्राम रिलीज करा ना थोडा. आणि लेफ्ट किडनी पण थोडी रिलीज करा. बर, त्याचं हिप रोटेट, पेल्विस रोटेटेड असणार आहे. तर त्याला लोअर मध्ये काहीच इश्यू नाहीये. नाही, इश्यू जरी नसला पण पेल्विस रोटेटेड असणार आहे त्याचा. त्यामुळं हिप फिशिया टाईट झाल्यावर त्याचे रिब्स जे आहेत ना, हा हा रिब्स फिशिया टाईट होतो. मग तुमच्या रोटेशनल मुवमेंट रिस्ट्रिक्ट होता. हा
आणि मग शोल्डरचे मुवमेंट पण रिब्स रिस्ट्रिक्ट झाल्या म्हणजे बघा शोल्डरची मुवमेंट जेव्हा आपण करतो ना तेव्हा रिब्स पण मूव्ह होतात आपल्या. बरोबर. हा. त्या रिब्स मध्ये तिथं त्याला ते मुवमेंट होऊन नाही राहिलं त्याच्यामुळे त्याला तो पेन आहे नाही का सर? हा असं आपण एक गृहीत करू है ना? हा. चालेल. पाहतो तुझं करू. फ्रंटला पेन आहे ना त्याच्या शोल्डरच्या? हो सर, फ्रंट साइड एक्झॅक्टली. म्हणजे ह्युमरसचा फ्रंट हेड वरती शोल्डर. आणि कोणत्या किती अँगलला पेन? कॉन्स्टंट पेन आहे की सर्टन मुवमेंटला? सर सर्टन मोमेंटला जास्त, म्हणजे कॉन्स्टंट पेन म्हटल्यापेक्षा जर हात रोटेट अप्पर साईडला कानाजवळ हात नेला त्यानं की पेन हा. सडन पेनची ही वाढून जाते intensity. हा. आणि असं लो याला राहिलं की कॉन्स्टंट आणि पेन राहतो पण एक तिथं पेन होतं आणि त्याच्या पाठीमागे गेलं तर होतं का? सर पाठीमागं म्हणजे आपण स्कॅपुला जो हेड म्हणू आपण, स्कॅपुलाचा जो पोझिशन आहे वरची, बरोबर आहे, तिथे हो. त्याला पेन आहे. आणि आपलं गळ्याचे जे जे दोन समोरचे जे हे आहेत ना सर फ्लेक्चर, जे आपण जनरल रिलीज करतो ड्रायव्हिंग केल्यानंतर. फ्रंट पेन आहे ना, शोल्डरच्या फ्रंटला पेन आहे ना, हो हो. तुम्हाला मी अँटेरियल डेल्टॉइड, हा. सुप्रास्पायनेटस, हम्म. इन्फ्रास्पायनेटस, हम्म. पेक्टोरियस मेजर, हम्म. बायसेप्स ब्रॅची, हम्म. लॉंग हेड ऑफ ट्रायसेप्स ब्रॅची, बर. लॅटमस डॉर्सी आणि स्कॅल्नियस. हम्म. एवढे मसल तुम्ही ISTM नी आणि कपिंगनी हे करा. रिलीज करू. हा. बर. चंदन सर, हा सर. तुम्ही सुप्रास्पायनेटस आणि लॉटिस्मस डॉर्सी या दोन कंपल्सरी करायचे म्हणजे करायच्या फ्रोझन शोल्डर साठी. बर सर, मला त्याचे स्ट्रेचेस सांगा ना प्लीज, कोणते स्ट्रेचेस असतील किंवा आहेत काय काय स्ट्रेचेस वगैरे आहेत की काय, की त्याला आपलं ISTM नच रिलीज करायचे सर ते? शोल्डर आधी ना ISTM नी एक सेशन ISTM नी रिलीज करा पूर्ण. बर. आणि टेस्ट रिटेस्ट करा आणि नंतर मग कपिंगनी फंक्शनल पण करा आणि ग्लाइडिंग पण करा बर. चालेल. आणि स्टॅटिक पण करा. हे एवढे सगळे मसल जे आहेत ना, हा हा. आधी ISTM करायच्या आधी ना स्टॅटिक कपिंग करा. हे जेवढे मसल सांगितले ना मी तुम्हाला, सगळ्यांना स्टॅटिक कप लावून ठेवा बर. चालेल. आणि 1-2 मिनिटं ठेवा, 3 मिनिटं ठेवा. काढून नंतर मग थोडंसं ग्लाइडिंग करा ते सगळे मसल आणि मग कप्स कमी करून त्याला मूव्हमेंट करायला लावा थोडी. फंक्शनल. आणि ट्रॅपिझियस पण रिलीज करा. ऍक्च्युली सर मी त्याचे ते हिजामा केला होता, जे सुन्ना पॉइंट्स येतात ना शोल्डरचे, हा. त्याच्यावर हिजामा केला होता लास्ट टाइम. त्याला इमिजिएट तात्पुरता तेव्हा तर रिलीफ आला, पण 2 दिवसानंतर त्याची परत कंप्लेंट होती की मला पेन होऊन राहिला म्हणे. नाही, हे सगळे मसल जेवढे तुम्हाला सांगितले ना, हा हा. 8 मसल, हे सगळे 8 मसल कव्हर करा. चालेल चालेल सर, करू त्याच्यावर. फ्रंट ऑफ शोल्डरला आहे ना, हे सगळे 8 मसल इन्व्हॉल्व होतात. मसलची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते त्याच्यामुळे तर तिथं पेन लवकर मॅनेज होत नाही हो. हा. नाही, शोल्डर कॉम्प्लेक्स जॉइंट आहे ना म्हणून. हा. आणि तो झोपतो त्या कुशीवर झोपत असेल बहुतेक, डाव्या कुशीवर. तो तर म्हणतो मला झोपल्यावर जास्तच पेन होतो म्हणे, काय सांगू मी तुम्हाला. आधी जास्त झोपत असेल तो, म्हणून आता तो हा आधी. हा हा, होऊ शकतो. आधी त्याच्यावर जास्त झोपत असेल. ठीक आहे. डायफ्राग्राम आहे ना सर, प्रत्येक पेशंटचा डायफ्राग्राम रिलीज करायचं. प्लॅटफॉर्म रिलीज करायचं ना. हा, कारण की हे सगळे आहे ना, आपण बसून असतो, स्टॅटिक मुवमेंट बरोबर आहे. होता. हो. तर मग आणि अँकल इन्स्टेबिलिटी सगळ्यांची असते. तुमची आहे, माझी आहे, घनश्याम सरांची, सगळ्यांची आहे. हो. तेव्हा अँकल इन्स्टेबिलिटी होती ना, आपले हिप जो आहे ना, फिमर बोन आणि हिप हा रोटेट होतो. बरोबर.
मग ते सिंक्रोनाइज होत नाही. मग हिप हम्म. फेशिया किंवा हिप मसल टाईट झाला ना, आपले हम्म. रिब्स जे आहेत ना, हम्म. त्या कम्प्रेशन मध्ये जातात. हम्म. मग रोटेशनल मुवमेंट रिस्ट्रिक्ट होते. बरोबर. मग चेस्ट ब्रीदिंग होती आणि कायफोटिक पोस्चर झाल्यावर अजून मग कम्प्रेशन होतं ना. हम्म. हम्म. मग हे सगळे मसल इन्व्हॉल्व होतात. शोल्डर कॉम्प्लेक्स जॉइंट आहे. मग ते सगळे एकमेकांना असं खाली ओढून धरतात. हम्म. म्हणून डायफ्राग्राम प्रत्येकाचं रिलीज करायचं ठीक आहे. आणि हिप पण रिलीज करायची. हिप पण रिलीज करायची. हिप मसल सुद्धा रिलीज करायची म्हणजे हा. त्याला कारण डेली सगळं सेशन द्यावं लागेल sir, नाही का? हा त्याला सेशन डेली द्यावं लागेल. डेली नाही. मग विसरल मॅन्युप्युलेशन, फेशियल मॅन्युप्युलेशनला आहे ना सर, कधीच इमिजिएट आज रिलीज केलं ना, नेक्स्ट सिटिंग तुम्ही कमीत कमी 3 किंवा 4 दिवसांनी करायची असते. बर. कारण की तुम्ही आज रिलीज केलं, हो. परत उद्या रिलीज केलं. आज जे हम्म. रिलीज केलेलं आहे, मसल परत त्याच्यात सोरणे डेव्हलप होणार आहे. मग अजून हम्म. तेच सोरणे जो आहे तो गेला नाही आणि तुम्ही उद्या परत त्याला अजून रिलीज केलं. मग ते हा. इलॅस्टिसिटी जी आहे ना मसल्सची, हम्म. फेशियल ती स्पॅस्टिसिटी मध्ये कन्व्हर्ट होते आणि कडक होऊन जातात. हम्म. हम्म. म्हणून जर तुम्ही कायरोप्रॅक्टिकही तुम्ही अल्टरनेट डे म्हणजे आज केल्यावर एक दिवस सुट्टी दुसऱ्या दिवशी करा. पण हे ISTM कपिंग, फेशियल मॅनिप्युलेशन, विसरल मॅनिप्युलेशन आहे ना, एका हम्म. सिटिंग 2 सिटिंगमध्ये कमीत कमी 3 ते 4 दिवसाचा गॅप पाहिजेलच पाहिजे. कारण की आज रिलीज केल्यावर तो सोरनेस आहे ना, त्याचा आफ्टर इफेक्ट 24 ते 48 तास राहतो. हो. आणि मग जर तुम्ही हे करताय ना, तर त्या पेशंटला आहे ना, कोणत्याच एक्सरसाइज नाही सांगायच्या. हम्म. जोपर्यंत नाही तुम्ही सर, रिलीज करताय. एक्सरसाइज वगैरे मी तिसऱ्या सेटिंग नंतरच देतो. स्ट्रेचेस वगैरे काय असले ते. पण नाही, तुम्ही हे जर करताय ना, हा सर. ऍक्च्युली हे तुम्ही फेशियलचं जे आहे ना, तुम्हाला मी ती PDF पाठवली होती. तुम्हाला हो. प्रॉब्लेम शोल्डरचा जरी असेल ना, तुम्हाला सगळ्या लाईन ओपन कराव्या लागतात. बर. आणि कमीत कमी तुम्हाला आहे ना 6-7 सिटिंग द्यावाच लागतात. जर तुम्हाला जेन्युइनली रूट कॉज ट्रीट करायचा असेल तर. आणि मग त्याच्यात तुम्ही एका सिटिंगला एक रिलीज केली, दुसऱ्या सिटिंगला दुसरी, तिसऱ्याला तिसरी, चौथ्याला असं करून आहे ना, ती पूर्ण चेन तुम्ही लाईन्स रिलीज करू शकता. 2 आणि 3 सिटिंगमध्ये आहे ना, हा. ते पेन मॅनेज होऊन तेवढा टेम्पररी रिझल्ट येईल. पण तुम्हाला जर कायमस्वरूपी ते रिलीज करायचं असेल ना, तर मग तुम्हाला कमीत कमी 6-7 सिटिंग द्यावाच लागणार. तो पेशंट आपल्याला त्या हिशोबाने आधीच मेंटली प्रिपेअर करावा लागेल. हां, मग तुम्ही आहे ना, काय करायचं, मी ग्रुपवर टाकतो. आपलं आहे हा ना, सर. फॉलोअप कार्ड बनवून घ्यायचं. सर एक फॉलोअप कार्ड टाका बरं, करत नंतर ते बनवून हां, त्याच्यावर आहे ना पेशंटचं नाव आणि खाली आहे ना, आपल्या ज्या मॉडॅलिटीज आहेत ना, मग कायरोप्रॅक्टिक, हा. ऑस्टिओपॅथी, विसरल मॅनिप्युलेशन, ISTM, कपिंग, तुमचं मर्म, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर हिच्यामध्ये जे काही करत असाल तुम्ही किंवा जे काही तुम्हाला करायचं असेल ते सगळे लिहायचे आणि त्याच्यात आहे ना त्या कार्डमध्येच आहे ना कमीत कमी 6-7 सिटिंगचे कंपार्टमेंट बनवून ठेवायचे. आणि पेशंट आला, त्याचे सगळे असेसमेंट हिस्ट्री सगळं झालं. पहिल्या सिटिंगला तुम्ही काय केलं, कायरोप्रॅक्टिक केली, त्याची तारीख, फॉलोअपची डेट त्याला टाकून द्यायची. येताना हे फॉलोअप कार्ड घेऊन ये. मग दुसऱ्या बरोबर. सिटिंगला आला का तुम्ही जे काय करणार असाल ISTM किंवा कपिंग ते करायचं. आता तो ट्रीटमेंट प्रोटोकॉलच त्यांना ऍडमिट फॉलोअप कार्ड बनवूनच द्यायचं त्यांना. बर. चालेल. म्हणजे त्याच्याने ते फॉलोअपला ऑटोमॅटिक पेशंट येणार. आणि तुम्हाला काही जरी केलं ना सर, तुम्हाला 5-6 सिटिंग जर तुम्ही केल्या ना, तरच तुम्ही त्या पेशंटला 100% ट्रीट करू शकता. 2-3 सिटिंगमध्ये आहे ना काही नाही होत. हा. आणि त्यात जोपर्यंत तुमची ट्रीटमेंट चालू आहे ना, तोपर्यंत एक्सरसाइज प्रिस्क्राईबच नाही करायच्या. फक्त नॉर्मल त्यांची जी डे टू डे लाईफस्टाईल असेल ना, जे काय असेल तेच करायला लावायचं. एक्स्ट्रा एक्सरसाइज वगैरे कोणत्याच नाही द्यायच्या. का नाही द्यायच्या? कारण की तुम्ही जेव्हा फेशियल रिलीज करताय आणि प्रॉब्लेम काय आहे? कारण की तो आदेशांमध्ये ती इलॅस्टिसिटी तेवढी नाहीये.
म्हणून प्रॉब्लेम होतोय. मग आता बरोबर. तुम्ही रिलीज केल्यानंतर रिलीज तर पूर्ण केलेलं नाही तुम्ही. रिलीज बरोबर. पहिले सिटिंगला हार्डली 5% 10% केलं. आता जेव्हा तुम्ही त्याला लगेच काय एक्सरसाइज करायला सांगता, एक्सरसाइज होतं म्हणजे काय होतं, परत मसलचं स्ट्रेंथ म्हणजे तुम्ही एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन करता. हम्म. मग त्याच्यावर अजून प्रेशर क्रिएट होतं. हम्म. म्हणून जोपर्यंत तुमची ट्रीटमेंट चालू असती ना, तोपर्यंत पेशंटला एक्सरसाइज सांगायचीच नाही. जर तुम्ही हे फेशियल मॅनिप्युलेशन, व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि या सगळ्या गोष्टी करणार असाल तर हे करायचं असेल तर एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन जे आहे, तुमची ट्रीटमेंट पूर्ण संपली त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी त्याला सुरुवातीला फक्त मोबिलायझेशन एक्सरसाइज सांगायच्या. रेझिस्टंट ट्रेनिंग जी आहे किंवा तुम्ही जे आपण स्ट्रेंथ वाढवायसाठी जे करतो ना, हा. ते हळू-हळू वाढवायचे त्याचं ड्युरेशन आणि त्या रेझिस्टंट ट्रेनिंग हळू-हळू. सुरुवातीला फक्त मोबिलायझेशन एक्सरसाइज सांगायच्या. एक सर पोस्चर करेक्शन पेशंटला ते 90-90 सांगू शकतो ना आपण, ज्यांना हां, पोस्चर ते करेक्शन. तो एक्सरसाइजचा फॉर्म नाहीये. त्याच्यात तुम्ही कुठेही आहे ना, मसलला तुम्ही ओढाताण नाही करत. ते तर तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगा. पण आपण नाही का ब्रिज एक्सरसाइज, पिरिफॉर्मी स्ट्रेच, नेक एक्सटेंड, फ्लेक्शन एक्सटेन्शन हे सगळे हा. एक्सरसाइज सांगतो ना, हो. त्या नाही सांगायच्या. बरं. मग ते सांगणारे पेशंट आपण थोडंसं येत असतो. हां? तो यायला पुढच्या वेळेस विचार करतो. काय? पेशंटला आपण ते एक्झरसाइज सांगू दिलं, मग तो पुढच्या वेळेस यायला विचार करतो म्हणून. हां, नाही आणि पहिली गोष्ट आहे ना, हे बघा जर तुम्ही एक्सरसाइज सांगणार आहे, तर तुम्हाला एक्सरसाइज करून घ्यायचे, मग तुमच्यात आणि त्या फिजिओथेरपिस्ट मध्ये फरक काय राहिला? हा. फिजिओथेरपिस्ट काय करणार? गेले 15 मिनिटं IFT टेन्स लावलं, ट्रॅक्शन मशीन लावलं आणि एक्सरसाइज. पण जेव्हा तुम्ही मी म्हणून आपलं वर्कशॉप झाल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ना मी एक फेशियाचं हे पाठवलं होतं. एक इमेज पाठवली होती. हो. नॉट क्रिएट होतात. हो. खिशामध्ये नॉट क्लिअर बरोबर. मग जोपर्यंत तुम्ही ते सगळं रिलीज करत नाही, मग तुम्ही एक्सरसाइज करून परत काय करताय? हा, नॉट डेव्हलप करतो. मग मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो आता. योगा करता, जिम करता, सगळं करता. तर मग तुम्हाला प्रॉब्लेम का होत आहे? खिशा टाईट होतो, नॉट डेव्हलप होतात त्याच्यामुळे. म्हणून जेव्हा तुम्ही तुमची ट्रीटमेंट तुम्ही सगळं रिलीज केलं, मग तुम्ही 3 दिवस दिले परत बॉडीला सगळं नॉर्मल स्टेजला यायला. मग मोबिलायझेशन सुरू करा. म्हणजे जॉईंटचं मोबिलायझेशन प्रत्येक जॉईंटचं आणि प्रत्येक एक्सरसाइज मध्ये सिंक्रोनायझेशन मूव्हमेंट आल्या पाहिजे. मग त्याच्यात तुम्ही आहे ना कंपल्सरी सगळ्यांना ॲनिमल एक्सरसाइज सांगायचे. ॲनिमल एक्सरसाइज म्हणजे आहे ना क्रॉलिंग असतं ना, क्रॉलिंग सांगायची. का सांगायची? कारण की त्याच्यात मग आहे ना शोल्डर, हिप सगळ्यांचं आहे ना सिंक्रोनाइज मूव्हमेंट होतात. मग तुमचे प्रत्येक फेशियल लाईन जे आहेत ना, त्या ऍक्टिव्हेट होतात त्याच्यात. फंक्शनल लाईन पण सगळं ऍक्टिव्हेट होतं. तुम्ही ऑब्झर्व्ह करा. क्रॉलिंग करताना तुम्ही नीट जर ऑब्झर्व्ह केलं, स्विमिंग करताना तुम्ही बघा सगळ्या तुमच्या आहे ना, सगळ्या स्विमिंग करताना पण तुम्ही ते समर स्ट्रोक करता. मान पाण्यात ठेवून आणि आपण जेव्हा स्विमिंग करतो बघा, सगळे म्हणजे हातापासून पायापर्यंत, रिब्स पासून हिप्स पर्यंत, नी पासून लो बॅक पर्यंत, काफ मसल सगळ्या इन्व्हॉल्व होतात आणि सगळ्यांच्या मूव्हमेंट होतात. म्हणून ते सिंक्रोनायझेशन साठी आवश्यक आहे. कंपल्सरी सगळ्यांना द्यायचं. सिंक्रोनायझेशन करणं आवश्यक आहे. बरोबर. चालेल. म्हणजे जेव्हा सिंक्रोनायझेशन बॉडीचं होत नाही, तेव्हा तुमचे सिस्टमॅटिक नर्वस सिस्टीम जी आहे, तिचं आणि बॉडीचं आहे ना कम्युनिकेशन मिसमॅच होतं. आणि मग ते पेन मध्ये कन्व्हर्ट होतं. सर ऍक्च्युली काय आमचा एरिया रुरल एरिया झाला ना, हां. म्हणजे तुमचा इतका मोठा एरिया झाला नाही तर पेशंट सारखं इतके दिवस वेट करत नाही.
रेग्युलर सिटिंगला येत नाही. तो पहिल्या दिवशी ते सिटिंग झाल्यानंतर विचार सर अजून किती वेळेस यायचंय? ते फॉलोअप कार्ड म्हणून तर बनवायचं ना आपण. हा हा हा. तेव्हा ते फॉलोअप कार्ड बनवलं म्हणजे ते बेटर राहील. हा. मग ते त्याला कळेल की इतक्या वेळेस येणंच आहे आता. यावेळेस हो. हे केलं, आता पुढच्या वेळेस काहीतरी वेगळं करणार. कारण ते प्रत्येक वेळेस तुम्ही आले एकच गोष्ट दिली ना, मग ते पण त्यामुळे ते त्याच्यात लिहिलेलं असतं ना, भले तुम्ही 8-9 आयटम ठेवलेले आहेत. मेनू कार्ड मध्ये आपण पण हॉटेलमध्ये गेलो तर 3च आयटम असले तर आपण म्हणतो काय उपयोग आहे. बरोबर आहे. शेवटी त्या 200 आयटम बघून सुद्धा आपण आहे ना 2-3च आयटम मागवतो. हम्म. पण सायकोलॉजी आपली अशी का आपल्याला ते 200 आयटम सगळे बघायचे असतात. पेज पलटून आणि मग सांगायचं आपलं शेवटी व्हेज मराठा किंवा एक दाल फ्राय, दाल तडका, पनीर हीच भाजी सांगतो. त्याच्या बरोबर. पलीकडे काही नाही सांगत. मेनू कार्ड असं आहे. बनवून घ्यायचं. हां. मेनू कार्ड बनवून घ्यायचं म्हणजे सर ते फॉलोअप कार्ड टाका सर मला. तिथे बनवतो. हो. त्याचे ग्रुपवर बेनिफिट दिसणार. टाकतो मी. हा सर प्लीज. चालेल. नीरज सर, येस सर. सर सायटिकासाठी काय प्रोटोकॉल असेल? तर सायटिकासाठी तुम्ही कायरोप्रॅक्टिक मॅनिप्युलेशन केल्यानंतर ISTM, कपिंग, हॅमस्ट्रिंग, शिन, काफ मसल, प्लॅन्टर फेशिया. कारण की डिस्क बल्ज मुळे आहे. हो ना. L5 S1 च्या मध्ये डिस्क बल्ज आहे. हो. मग कायरोप्रॅक्टिकनी तुम्ही ते डिस्क साठी कायरोप्रॅक्टिक करायचं. हम्म. आणि त्याच्यानंतर पूर्ण जे पाथवे शॅटिक नर्व जी जाते ती कोणत्या ह्याच्यात एन्ट्रॅप्ट आहे ते करायचं आणि ते सगळं रिलीज करायचं. 80-90% जो मिड थायचा पोर्शन असतो ना, मांडीचा जो मधला भाग तुम्ही म्हणजे तिथून नर्व डिवाइड होते. हा नी पासून तर तुमच्या आपला बटक एरिया असतो ना, हा. ग्लुट्स, त्या अख्ख्या मध्ये आहे ना आपल्या थंबनी तुम्ही आपण इंजेक्शन टोचतो कसं तसं आहे ना, असं प्रेस करून पाहायचं. मिड थायच्या तिथे आहे प्रॉपर ना GB30 ला प्रॉपर पेन आहे. हा जिथे ॲक्युपंक्चर पॉईंट GB30 येतो ना, 29-30 तिथे प्रॉपर स्टीप पेन आहे. ते पूर्ण थायच्या त्या मिड थाय एरियात आहे ना, तुम्ही फिंगरनी आहे ना असं प्रेस करत करत जायचं. एका स्पॉटला तर तुम्हाला आहे ना असं म्हणणार की इथं खूप दुखतंय. जिथं दुखतंय ना तिथं एकदम प्रेशर देऊन दोन्ही अंगठ्यानी आहे ना डीप जाऊन त्याला फ्लेक्शन एक्सटेन्शन करायला लावायचं एक 10-15 रेप्स. आणि दुसरं आपलं प्युरिफॉर्मिसच्या तो जो पूर्ण एरिया आहे ना तिथं असं पालखी करायचं. तिथं कुठं ना कुठं ते एकदम म्हणजे आहे ना त्या फेशियामध्ये ती एकदम अशी अटकून जाते ती शॅटिक नर्व. कारण की सकाळी उठताना ना म्हणजे झोपल्यावर टर्निंगला खूप प्रॉब्लेम होतो. वेट आहे कुठल्याही का पोर्शनवर पेशंटचं? टर्न. वेट आहे का? वेट जास्त आहे का? नाही वेट नाही. मग वेट मुश्किल 52 आहे. फ्लेक्झिबिलिटी रिस्ट्रिक्टेड आहे त्यांची. कारण की हा प्रॉब्लेम फक्त अर्ली मॉर्निंग जास्त असतो. एकदा अर्ली मॉर्निंग थोडस मे बी हीट पॅड वगैरे घेऊन त्याच्यानंतर उठल्यानंतर देर इज नो इश्यू. म्हणजे झोपल्यानंतर उठलं की प्रॉब्लेम नाहीये, पण वाईल लाईंग डाऊन टर्निंग बिकम्स अ प्रॉब्लेम. लेफ्ट राईट दोन्ही साईड. पेन तर लेग मध्ये आहे की बॅक म्हणजे बॅक मध्ये आहे? लोअर पाठीवर. बॅक, ज्याच्यामुळे पुरं साईड आहे ना बटक एरिया वगैरे ते फुल जॅम होत. त्याच्यामुळे टर्निंग नाही होऊ शकत. त्यांनी टर्न करताना साईड जे आपलं GB30 वाला पॉईंट आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे ना हिपचा, ते दोन्ही जॉईंट हिपचे पेन होतात. कारण त्याच्यामुळे एका कुशीवर झोपता येत नाही, कुठल्याही कुशी. सर SLR कसा आहे पेशंटचा? SLR एकदम लो आहे. लो आहे ना. हा सर रिझन ते फ्लेक्झिबिलिटी पेशंट रिस्ट्रिक्टेड आधी आहे मी ना.
सर पेशंट तुम्ही लो बॅकचा ट्रीट नका करू, पेशंट एव्हीएनचा होऊन राहिला तो. तुम्ही लक्षात घ्या, पेशंट Okay. एव्हीएनचा डेव्हलप होऊन राहिला तो. तुम्ही जर हम्म. हे केलं ना, प्रॉपर डायग्नोस करा, पेशंट एव्हीएनचा असेल तर. ओके. त्याला नेक्रोसिस डेव्हलप होऊन राहिलंय, बाकी काही नाही. त्याचे हम्म. रेस्ट्रिक्शन मुवमेंट झाले आहे. एकतर ऍबडक्टर मसल सुद्धा त्याचे हे स्ट्रिक झाले असतील. तुम्ही हो. पहा, ऍबडक्टर स्ट्रिक झाले असतील. आणि तुम्हाला जे बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे ना, जर तुम्ही हिजामा वगैरे करत असाल किंवा कपिंग फंक्शनल करत असाल आणि किंवा ॲक्युपंक्चर फंक्शनल जरी कपिंग करत करतो. असाल तर हा फंक्शनल कपिंग ॲक्युपंक्चर करतो. करतात ना सर. मग जे GB 39 आहे ना, तिथून प्रेशर रिलीज करा निडलला. तिथं निडलला प्रेशर रिलीज करा आणि पेशंटला कपिंग करा. प्रॉब्लेम हे आहे ना की पेशंट निडलिंग करून देत नाही. सर मग प्रेशर, त्याला तर हिजामा बेस्ट आहे सर या गोष्टीसाठी. हिजामा इतकं सुंदर रिझल्ट आहे हिजामाचे, हम्म. पण पेशंट करू देत नाही म्हणल्यावर अवघड आहे. आणि तुम्ही हिजामा हा. करत नाही. हा, नाही तर पेशंटची फार सुंदर, एक तर मिड ऑफ थाय, नंतर आपल्या जिथं जे SI जॉईंट आहे त्याच्यावर, आणि त्यांना आहे ना सॅक्रम आणि L5 चा जो जॉईंट आहे तिथे. हम्म. कपिंग हिप एरियाला आहे ना पूर्ण कप लावायचे. थाय हम्म. हिप पटक कव्हर करायचं आणि त्यांना आपण पुस्तक कसं उघडतो बंद करतो तसं हा. त्यांना आहे ना बटरफ्लाय पोज साईड लाईन मध्ये करायला लावायची. हम्म. आणि तुम्ही डेली घेता का सेशन त्यांचं? नाही, वीकली वन्स. बटरफ्लाय एक्सरसाइज टेस्ट करून बघितली का त्यांची फ्लेक्झिबिलिटीसाठी? हा, बटरफ्लाय होते. किती टेकतं खाली? पुरा खाली जाते. पूर्ण खाली जातं. हा, पूर्ण खाली खाली जाते. करताना त्यांचं स्पाइन असं पुढे फॉरवर्ड बेंड होतो का इरेक्ट राहतो? इरेक्ट. कारण की बाय प्रोफेशन शी इज अ डान्सर, तर फ्लेक्सिबिलिटीचा एवढा इश्यू नाहीये. तर तिचं आहे ना तुम्ही ओव्हरी रिलीज, लेडीज आहे का? हा. ओव्हरी आणि ब्लॅडर रिलीज करा सर. ओके. ASIS, PSIS, इलिओकोस्टल वॉल, इलियाक क्रेस्ट जे आहे ना ते पूर्ण ते सगळं रिलीज करा तुम्ही पेशिया. ठीक आहे. आपलं ASIS असतं ना, हम्म. नॅव्हल आणि ASIS च्या मध्ये ओव्हरी, ब्लॅडर त्याच्यामध्ये आहे ना तिला थोडं असं प्रिक करून बघा. तिला पेन जाणवणार दोन्ही रिजन मध्ये, थोडं डीप जाऊन. ओके. मग ती नर्व जी आहे ना सॅटिक नर्व, हम्म. तिकडून पण जाती अशी. हम्म. डीप तुम्ही तिला आहे ना हे करून आदेशन रिलीज. ठीक आहे. हेलो नीरज सर, हा सर, गुड इवनिंग सर. गुड इव्हनिंग सर. सर एक पेशेंट है, उनका एज है 73 ऑलमोस्ट. उनको ना वीकनेस है बहुत, तो मतलब रहेगा ही। चलने, हाँ चलने में उनको बहुत प्रॉब्लम होता है. और ये अभी 6 महीने से ही हुआ है. उसके पहले तक एकदम मतलब वो फिट फिट थे. तो क्या कर सकते हैं सर उनपे? मतलब पहले से तो मूवमेंट थोड़ा सा बेटर है. अभी 2-3 सेटिंग दिया है. एक्वेटिक थेरेपी. ओके. यहाँ पे मेरे ख्याल से कोई है नहीं एक्वेटिक थेरेपी नियर बाय एरिया पे हमारे सिटी. थोड़ा सा दूर जाना पड़ेगा उनको. उसके अलावा कुछ अपन कर सकते हैं? उनका विटामिन डिफिशियंसी रहेगा सर. अभी सब मसल मास लूज हो गया होगा. हाँ हाँ हाँ, सब लूज हो गया एकदम. हाँ, स्किन भी लूज हो गई होगी. हाँ हाँ. क्या डाइट में पंचगव्य. ओके, डाइट वगैरह दे आशीष, ऐसा. वो आशीष सर बता सकेंगे आपको पंचगव्य के बारे में. लेकिन अच्छा अच्छा. उनको अभी ये एज में जो है सर, वो हाँ हाँ उनका मोबिलिटी तो रिस्ट्रिक्ट रहेगा, स्ट्रेन तो ऐसे भी कम ही होगा. हाँ हाँ. वीकनेस ऐसे भी वो अभी उनका
एक्टिविटी कम हो गया होगा सब। हाँ बहुत कम है, मतलब यहाँ से, मतलब अपने रूम से अपने ही रूम के बाथरूम में नहीं जा पाते आराम से। हाँ लेकिन पहले से, मतलब पहले एकदम बेड रिडन थे, अभी हम्म उठ के थोड़ा बहुत चलना स्टार्ट किए हैं थोड़ा सा। वही उनको सिर्फ आप है ना ऐसा काउंसलिंग कर करके थोड़ा सा इनकरेज कर करके मूवमेंट कराओ। हाँ हाँ। अगर कोई प्रीवियस मेडिकल हिस्ट्री वगैरह कुछ उनकी। हाँ डायबिटिक थे पहले, लेकिन अभी डायबिटिक नॉर्मल है। आज से तो 5-6 साल पहले हाई डायबिटीज थी उनको, लगभग तो पर उनका 300 350 रहता था। हम्म लेकिन अब वो तो नॉर्मल है, 150 है शुगर। हम्म एक्चुअली तो 6 महीने पहले लगभग उनका एक्सीडेंट हुआ था, उसके बाद से ही एकदम मतलब वीक है। हाँ तो फिर एक्सीडेंट की बराबर है। इंजरी ठीक हो गई एक्सीडेंट है। पे कुछ इंजरी होगी एक्सीडेंट में कुछ। अच्छा, नहीं पैर पे इंजरी थी, वो इंजरी अभी ठीक हो गई है, लेकिन वीकनेस पूरे बॉडी पे आ गया है। हम्म, तो फिर एक्सीडेंट जब हुआ होगा तो उन्होंने बेड रेस्ट ही की होगी ना। हाँ हाँ। तो फिर वो पूरा और भी फिर बॉडी जो है वो उनकी। हम्म। तो ठीक है सर, एक बार आशीष सर से बात कर लूंगा पंचगव्य के बाद। पंचगव्य के बारे में वो आपको बता पाएंगे। ठीक है ना सर, ठीक है, ओके, थैंक यू। या घनश्याम सर को भी अगर पूछ लिया आपने तो भी वो। हाँ हाँ ठीक है सर जी। आचार्य जी। हेलो। आचार्य सर जी। हेलो। हेलो। हाँ हेलो, बोलिए। सर हाँ सितंबर में है अपना वो प्रोग्राम। 27 सितंबर में ना? 28 जी। हाँ हाँ, डेट देखी मैंने। हाँ 12 सितंबर कुछ तो है ना सर? नहीं नहीं हाँ, 27 28 29। 27 28। हाँ वो पीएल बोल रहा हूँ मैं जो पास टाइप का जो था ना। हाँ हाँ, वही वही वही। वही है। चलेगा सर, है ना? हाँ आप रजिस्ट्रेशन का प्रोसेस कर दीजिए। नहीं वो बाकी तो का हो गया है ना आपका तो उसी वक्त हो गया था ना। हाँ जी हाँ। हाँ ठीक है, पहुंच जाएंगे उस डेट को उधर, है ना? आप रेकी रेकी लिंग वगैरह करते हो सर। पहले करते थे सर, अभी नहीं। रेकी स्पर्श चिकित्सा वगैरह स्टॉप करके बहुत साल हुए सर। टच थेरेपी करते थे, हाँ अ, सम्मोहन थेरेपी करते थे, हाँ हिप्नोटाइज। हाँ हिप्नोटाइज थेरेपी अभी भी करते हैं मगर बहुत कम। अगर किसी पेशेंट को हमें लगता है कि इसे करना चाहिए तो, जी। अदरवाइज नहीं। अगर कोई ज्यादा ही प्रॉब्लम में है तो फिर हाँ उसे करते हैं।
क्या कहते हैं, अगर कोई न्यूयॉर्क में है तो यहाँ से एनर्जी बाईपास करके वो थेरेपी भी करते थे। जी, डिस्टेंस थेरेपी। हाँ, से और एक भी वर्ड है, अच्छा याद नहीं आ रहा है। पहले ये सभी थेरेपीज हम 2003-4 के वक्त ज्यादा करते। जी, उसके बाद में धीरे धीरे वो कम हुआ, हमने ही कम किया उसे, कम करके फिर इधर मेडिकल योगा की तरफ ज्यादा ध्यान दिया। मेडिकल योगा, आयुर्वेद और नेचुरोपैथी। बहुत साल हम खड़ी वालों के साथ थे ना, खड़ी वाले वैद्य के साथ। जी, जी, फिर उनके साथ रहते हुए ये थेरेपिस्ट थोड़े से पीछे गिर गए, इधर ध्यान देना। जी, बहुत सारा। छठे चक्र भेदन थेरेपी तो अभी भी लेते हैं। छठे चक्रों का मेडिटेशन वगैरह वगैरह वो सभी अभी भी लेते जी, ऑरा स्कैनिंग। हैं। ऑरा स्कैनिंग कराते हैं। ऑरा रिफ्रेश भी कराते हैं। मगर ये सभी थेरेपीज हमें हाँ, कराने की जरूरत नहीं पड़ती है। वो जो अच्छा, प्राणायाम थेरेपी है, मेडिकेटेड प्राणायाम थेरेपी है, इसमें ये जी, सभी चीजें हो जाती। हो जाती। पर्टिकुलर अकेले को बिठाकर कराने की जरूरत नहीं। जरूर ये थेरेपी ग्रुप में ही हो जाती हो जाती। है जब प्राणायाम थेरेपी लेते हैं, तो मेडिकेटेड प्राणायाम। आजकल लोगों का ग्राउंडिंग ही नहीं हो रहा है, इसलिए ये सब एनर्जी ब्लॉकेजेस वगैरह। हाँ, अगर ग्राउंडिंग ही नहीं हो रहा है उनका। वही ना। अगर अ, प्राणायाम थेरेपी भी अच्छी सी की जाए हाँ, तो बहुत सारे बेनिफिशियरी है उसमें, अच्छा, माइंड बॉडी एंड सोल तक। पास्ट लाइफ के भी जो स्टोन्स है वो हाँ, निकाल सकते हैं उससे। पास्ट लाइफ के अगर कुछ रोड ब्रेकर्स हैं वो भी निकल जाते हैं उसमें, क्योंकि ये अ, स्थूल शरीर से प्राणिक थेरेपी, स्थूल शरीर से प्राणायामिक थेरेपी, स्थूल शरीर से सूक्ष्म शरीर में पेनिट्रेट होती है, सूक्ष्म शरीर से पेनिट्रेट होते हुए कारण शरीर में प्रवेश करती है ये थेरेपी। मगर प्रोसेस है। आज कोई इस थेरेपी के लिए डिसाइपल आया और आज ही एक ही दिन में उसके साथ ऐसे भी चीजें हो गई ऐसे। नहीं, हाँ, इसके लिए उसने वक्त देना पड़ेगा खुद के प्रैक्टिस पर। कम से कम 35-45 मिनट उसने हर दिन इसकी प्रैक्टिस करनी। अगर वो डेडिकेशन के साथ प्रैक्टिस करता है तो अपने आप आगे बढ़ता है। फिर सिर्फ उसे गाइड करने की जरूरत पड़ती है। गाइड के गाइडेंस के साथ वो चलता जाए तो पूरा कारण शरीर तक पहुंचना उसके लिए पॉसिबल हो जाता है। और ये प्रवास में ही पास्ट लाइफ के जो भी रोड ब्रेकर्स है निकल जाते हैं। कई लोगों को पास्ट लाइफ के कारण ऐसे कुछ पेन रहते हैं, ऐसे कुछ प्रॉब्लम्स आते हैं कि आगे बढ़ ही नहीं पाते। हाँ, डायग्नोस भी नहीं होता। हाँ, बहुत सारा प्रयास करते हैं, मेडिसिनल प्रयास रहता है, माइंड का एफर्ट रहता है, हर चीज से प्रयास कर, मगर कुछ भी करने गए बीच में बाधाएं आ जाती है, रुकावटें आ जाती है। जैसे बैल को रस्सी लेकर पीछे से बांध कर खींचा जा रहा, या हाथी के पांव में जंजीरें डालती थी। ताकत तो बहुत है, आगे भी बढ़ सकता है, मगर जंजीर के वजह से आगे नहीं बढ़ पाता। हालांकि जंजीर उसे रोक नहीं सकती है,
उसके पास इतनी ताकत है कि एक झटके में तोड़ देगा वो जंजीर, मगर वो पास्ट लाइफ के कुछ ब्रेकर्स के कारण वो नहीं आगे बढ़ पाता। और जब इस थेरेपी से आगे जाता है, प्राणायामिक थेरेपी से, प्राणिक थेरेपी अलग, ये प्राणायामिक थेरेपी से, मेडिकेटेड प्राणायाम से, यही मेडिकेटेड प्राणायाम आगे जाकर ये ध्यान समाधि में परिवर्तित हो जाता है एक्चुअल। और वो अवस्था प्राप्त हुई तो ऐसा कोई भी रुकावट नहीं कि जो उसके लाइफ में उसे रोक सके, सभी फ्लश आउट हो जाते हैं। जितने भी पूर्व के संस्कार हैं वो दोषों के साथ फ्लश आउट हो जाते हैं। मगर ये पास्ट लाइफ का बहुत अच्छा है। जी जी, ये अभी देखो, और ये 5 साल में ये सब चीजें वापस आने वाली है। जी हाँ सर, इसकी पास्ट बहुत लाइफ जरूरत है, रिग्रेशन, बहुत ऑरा जरूरत हीलिंग, रेकी हीलिंग, है। बैक और टू द नेचर लाने के लिए। हाँ, हाँ। अभी बहुत सारे डॉक्टर्स, बड़े बड़े डॉक्टर्स बैक टू द नेचर कह रहे हैं। हाँ यहाँ तक कि लाइट जल्दी बंद करो। हाँ कैंसर जैसा पेशेंट, जिनको कैंसर हुआ है, ब्लड कैंसर खासतौर से, अगर शाम में दिन डूबने से पहले खाना खा ले, हाँ रात में पूरे लाइट बंद करके सो जाए जल्दी, तो रिकवरी जल्दी होता है मेडिसिन के बगैर। और फ्लोर पे सो जाए जहां पर उसे पृथ्वी का अर्थिंग मिले। कोई ग्राउंडिंग ही नहीं हो रहा ना हमारा ठीक। हाँ, ग्राउंडिंग होना स्टार्ट नंबर हुआ। 2 चप्पल, हाँ हाँ, यही प्रॉब्लम है। जमीन को इसीलिए इसलिए तो माता बोलते हैं, मतलब वो सब अपना वो दर्द वो ले लेंगे, जी हाँ, लेकिन हम ग्राउंडिंग नहीं करते हैं तो वो दर्द सब हमारे बॉडी में बॉडी में रुक जाता है। रुक जाता है। ग्राउंडिंग होने के बाद वो बॉडी में अर्थिंग के थ्रू अर्थ के अंदर डिसॉल्व हो जाता है। हाँ सब इसलिए हम लास्ट में जो बॉडी रिलीज करते हैं, जी। बहुत बार अगर ठंडी नहीं है तो हाँ, मैट्स डालने के लिए नहीं कहते, नहीं मैट्स निकालने के लिए, निकाल कर बाजू में रखने के लिए कहते हैं, फ्लैट लेटने के लिए कहते हैं, डायरेक्ट स्टोन के ऊपर, फर्शी के ऊपर, और उससे उसे रिलैक्सेशन बहुत अच्छा मिलता है, जितना मैट पर लेटने से नहीं मिलता। चंदन सर, चंदन सर, हाँ सर. हे ग्राउंडिंग आहे ना, ग्राउंडिंग आपण आपल्या पेशंटला पण सांगू शकतो. हो, ते अर्थिंग ना, अर्थिंग कनेक्ट करणं. हा, दिवसातनं 10-15 मिनिटं का होईना मातीमध्ये पाय हे करून बसून राहा आणि सेल्फ हे करा, अफर्मेशन करा. मला जे शरीरात व्याधी आहे त्या सगळ्या निघून जाऊ. बरोबर आहे. तर एक चांगले 2-3 दिवसाचं सेशन आचार्य सरांसोबत ठेवा हो. हा, आचार्य सरांसोबत काय ते 2-4 दिवसाचं सेशन ठेवा आपलं. हो त्यानंतर भरपूर काही आहे, भरपूर ज्ञान भेटेल आपल्याला. कारण आपण पण काय करतो आता, पेशंटला करून आहे ना, ते सगळं आपण आपल्या बॉडी मध्ये घेतोय. हो, आपल्याला निगेटिव्हिटी ती आपल्याकडे येते सर. निगेटिव्हिटी माझा अनुभव आहे, आचार्य सरांनी पेशंटला ट्रीटमेंट दिल्यानंतर
10 पेशंटला जर ट्रीटमेंट दिली तर एका पेशंटचे दोष आपल्या अंगामध्ये प्रवेश करतातच. आणि हे जवळजवळ प्रत्येक डॉक्टरचा अनुभव आहे. त्याकरता ग्राउंडिंग फार गरजेचं आहे. मग एक सेकंड ठेवा ना आमच्या आम्हाला शिकवणार आहे. करूया जर प्लॅनिंग करतील. आशिष सर, बोला. आपल्याला हे आपले जेवढे स्टुडंट्स आहेत ना त्यांच्यासाठी एक सेशन किंवा एक 2 दिवस असं आहे ना, हे थोडस ग्राउंडिंग आणि या सगळ्या ह्याच्यासाठी एक सेशन ऑर्गनाइज करा सर. आचार्यांचं ना? हो. हा, मग ते त्याचं करिक्युलम डेव्हलप करून घेतील अवताडे सर. काय काय आपल्या त्यांच्याकडे तर भरपूर आहे मोडॅलिटीज. आपल्याला करिक्युलम एक डेव्हलप करावं लागेल 3 दिवसात काय काय करू. आणि ऑलरेडी सरांशी तर ते योगा विथ कायरोचे जे प्रोटोकॉल त्यांनी डेव्हलप केले त्याच्या ट्रेनिंग विषयी बोलणं झालंच होतं. हो, मिडी योगा ना, रोप अँड बिल्ड थेरपी. रोपवाला नाही, मग मेडिकेटेड योगा म्हणतात सर त्याला. हा. तर करूया ना, काही हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे सर मग. करायची सर बंद मीटिंग. येस सर, येस. क्लोज करू मीटिंग आपण. हा सर. ओके, बाय. गुड नाईट गुड नाईट सर. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट.